तर अतिवृष्टीच्या संकटानंतर शेतकऱ्यांना नाफेडच्या नियमांचा फटका बसतो। नांदेडमध्ये डागेल सोयाबीन असल्याचं सांगत शेतकऱ्यांना परतीचा रस्ता दाखवला जातोय। दिवाळीत नाफेडचे हमीभाव केंद्र सुरू होणं अपेक्षित असताना तब्बल 2 महिने उशिराने 5 डिसेंबरला खरेदी केंद्र सुरू झालं। मागील वर्षी 5% डागेल सोयाबीन असलं तरी घ्यायचा निकष होता, यंदा मात्र तो निकष 3% करण्यात आलाय। त्यामुळे नाईलाजानं कमी भावात शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना सोयाबीन विकावं लागतं। खरेदीचं नाटक करायचं आणि नियम दाखवून शेतकऱ्यांचं सोयाबीन नाकारायचं असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी केला। शेतकऱ्यांच्या नावे ऑनलाईन नोंदणी करून व्यापाऱ्यांचं सोयाबीन खरेदी करायचं हे मोठं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप शेट्टींनी केलेला आहे। मुळामध्ये सरकारी खरेदीचं नाटक करायचं आणि शेतकऱ्यांना त्या खरेदी केंद्राचा लाभच होऊन द्यायचा नाही, अशा प्रकारची प्रवृत्ती ही सरकारची दिसते। मग कधी रिजेक्शन साठी मग डागी म्हणायचं, अजून काही निकष लावायचे आणि त्यातून शेतकऱ्याला बाजूला ठेवायचं। आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा रिजेक्ट झालेला माल शेतकरी व्यापाऱ्याकडे घेऊन जातो, व्यापारी तो खरेदी करतो आणि ऑनलाईन सातबारे काढून वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या नावानं पुन्हा तो नाफेडला आणून विकतो, तो मात्र रिजेक्ट होत नाही। हे एक मोठं स्कॅन्डल आहे, मोठा घोटाळा आहे आणि याची सखोल चौकशी होणं गरजेचे आहे। सोयाबीन इथं त्यांनी सॅम्पल घेतलं, सॅम्पल घेतल्यावर त्यांनी म्हणतात की डागी आहे, माती आहे, त्याच्यामुळे रिजेक्ट केलेलं आहे। आता बाहेरल्या व्यापाऱ्याकडे दाखवावं लागणार आम्हाला प्रायव्हेट। यांचे निकष यावर्षी बदललेले आहेत। मागच्या वर्षी 5%चं प्रमाण होतं, यावर्षी 3%वर आणलेलं आहे आणि अतिवृष्टी झाल्यामुळं सर्वच जवळपास 90% शेतकऱ्याचे सोयाबीन खराबच आहेत, डागे आहेत। तरी बी आता आमची मागणी अशी आहे की थोडे यांचे निकष शिथिल करावं आणि सर्व शेतकऱ्यांचे सरसकट सोयाबीन यांनी खरेदी करावं।